वरती गेल्यानंतर तुम्हाला एवढं भारी दृश्य बघायला भेटतं ना मित्रांनो. वरतून नाशिक सिटी दिसते मित्रांनो, एवढी सुंदर. तिथे जे मेन गेट होता सेम गेट इकडे पण आहे, पण इथे अजूनच सुंदर आहे. तर आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला दाखवतो सगळं दगडांमध्ये. आणि आतमध्ये जी गुफा आहे मित्रांनो ती दाखवतो. हे बघा, पहिली बघा किती अंधार आहे. तर आता मेन तुम्हाला दाखवतो. इथे गौतम बुद्धांची खूप छान मूर्ती मित्रांनो दगडांमध्ये कोरली आहे. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मयूर ब्लॉग शर्मन एका ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता नाशिक सिरीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर आता आपण चाललो आहोत पांडवलेणीला. त्या दिवशी पण गेलो होतो, त्या दिवशी जास्त व्हिडिओ काढले नाहीत आणि वरती सुद्धा गेलो नाही. तर आज वरती जाऊन तुम्हाला प्रॉपर दाखवणार आहे कशी आहे ती पांडवलेणी, आणि तिथे जाऊन थोडीशी माहिती सुद्धा देणार आहे, थोडंसं एन्जॉय पण करणार आहे. आता आपण जाऊया आणि इथून निघूया. गणपती बाप्पा मोरया, चला. 1 hour later. तर मित्रांनो बघा, इथून आपल्याला वरती जायचं डायरेक्ट चालत चालत, काहीतरी 15 ते 20 मिनटं जर कंटिन्यूअस चालला तर. आणि आज पाऊस पण नाही आहे बिलकुल. आज पाऊस म्हणजे नाही चालला आहे, त्यामुळे तरी ठीक आहे. पाऊस आला तर डेंजर वाट लागते, कारण छत्री वगैरे पण नाही आणली आपण. इथे तिकिटाची प्राईस आहे वरती जाण्यासाठी. भारतीय नागरिक 25 रुपये, विदेशी नागरिक 300 रुपये, पाहू शकता. तर आता आपण इथून वरती जाऊया. वरती गेल्यानंतर तुम्हाला एवढं भारी दृश्य बघायला भेटतं ना मित्रांनो. वरतून नाशिक सिटी दिसते मित्रांनो, एवढी सुंदर. इथून पण दिसते, पण इथे जास्त झाडं झुडपं आहेत. वरती जाऊन एकदम प्रॉपर दिसेल. तर वरती जाऊन तुम्हाला दाखवेल मी, चला. हे बघा मित्रांनो, आता थोडंसं वरती आलो आहे, तर इथून आपल्याला थोडी थोडी सिटी दिसायला चालू झाली. तर खूप सुंदर दिसणार आहे वरती जाऊन पण. तर आधी वरती जाऊया, कारण की 5:30ला ही लेणी बंद होते. तर आता इथे वाजले 4:30 होत आलेत. तर आपण लवकर लवकर वरती जाऊ. A few minutes later. तर मित्रांनो, तिकीट वगैरे घेतलं आता आपण इथे. आणि इथे पाहू शकता, इकडे आतमध्ये जायचे, पण पहिली चप्पल शूज जे असेल ते इथे बाहेर काढावं लागेल, त्यानंतर आतमध्ये जाऊया आपण, चला. आणि आजूबाजूला पण फिरायचं. म्हणून आता पावसाचं पूर्ण वातावरण झालं आहे. पाऊस आला तर वाट लागू नये, कारण की तुम्हाला माहिती आहे पावसात कॅमेरावरती पाणी पडलं सगळं ब्लर होईल. त्याच्या आधीच आपण काढून देऊ, चला. तिन्ही साईडने तुम्हाला खोल्या दिसत आहेत. त्या ध्यान करण्यासाठी छोट्या छोट्या खोल्या बनवल्यात. तर तुम्हाला समजलं असेल. तर आता आपण बाहेर जाऊया, चला. तर मित्रांनो, आता पाऊस आला, इकडे पाहू शकता. आता थोडंसं थंड होईल वातावरण इकडे. आणि बघा इथं पोरं बसले बघा आतमध्ये. ते बसलेत कारण बाहेर पाऊस आलाय आणि आपल्याला तर पटपट शूट करून घरी जायचंय. तर पाहू शकता लोकेशन किती सुंदर वाटते. तर मित्रांनो, आता आपण पुढे जाऊया. पुढे पण लेणी, पुढे पण जाऊन बघू. तिथे जे मेन गेट होता सेम गेट इकडे पण आहे, पण इथे अजूनच सुंदर आहे. तर आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला दाखवतो, चला. आवाज एवढा घुमतोय, पण इथलं ना कलाकृती बघा किती सुंदर आहे. बघा खूप छान आहे. इथे बघितल्यानंतर तुम्हाला समजेल. हे बघा. आता आपण थोडं पुढे पण जाऊया आणि थोडी मस्ती पण करूया. आणि थोडं वातावरण तसं, त्याच्यामुळे मस्ती करायचं मन नाही. काय पडलो बिडलो तर काय करू, तो परत आवरा माणूस व्हायचा माझा. मित्रांनो, आपण जे खाली 2 विहार बघितले मित्रांनो, ते तर सुंदर होतेच, पण हा जो आतमध्ये विहार आहे मित्रांनो, तो इतका सुंदर आणि इतका मोठा आहे ना. तर आपण आतमध्ये जाऊया आणि डायरेक्ट तुम्हाला दाखवतो, चला. इथे पण बघा, जसं मागे होतं खोल्या खोल्या आहेत इथे पण. तर आतमध्ये खूप सुंदर आहे, बघण्यासारखं आहे. काय दाखवतो, चला. तर मित्रांनो, आता आतमध्ये जाऊया आणि कोरीवकाम तुम्हाला दाखवतो. भयानक म्हणजे भारी वाटते बघताना. हे बघा, हे बघा. आणि हे सगळं दगडांमध्ये कोरलेलं आहे मित्रांनो, सगळं दगडांमध्ये. आणि आतमध्ये जी गुफा आहे मित्रांनो ती दाखवतो. हे बघा, पहिली बघा किती अंधार आहे, काय दिसणार नाही तुम्हाला. आणि आता बघा, हे सगळं ध्यान करण्याची जागा आहे. इथे सगळं शांततेत ध्यान वगैरे करतात. खूप सुंदर आहे बघा. तर मेन आपण काय करू, मागे जाऊया, काहीच दिसत नाही. तर आता मेन तुम्हाला दाखवतो. इथे गौतम बुद्धांची खूप छान मूर्ती मित्रांनो दगडांमध्ये कोरली आहे. हे बघा, माफ करा जर चुकत असेल तर, पण गौतम बुद्ध वाटत आहे. हे बघा, हे बघा मित्रांनो किती सुंदर आहे.
आता बाहेर जाऊया आणि बाहेरचं पण दाखवतो. बाहेर पाऊस आल्यामुळे थोडा काळोख पडलाय. हे बघा कोरीव काम बघा, एकदम किती सुंदर प्रकारचं कोरीव काम आहे दगडांवरती मित्रांनो. खरंच कलाकार असतो काय. पूर्ण चारी बाजूने बघा इथे पण आहे आणि प्रत्येकाचं काय ना काय महत्त्व असेल मित्रांनो. छान वाटलं इथे येऊन. तर आता आजूबाजूचा परिसर पण बघूया आणि टायमिंग संपतच आलाय. आपण बाहेर जाऊया आणि तुम्हाला दाखवतो कसं वाटतंय तुम्हाला ना, मला सांगा. कारण की ना इथे आल्यानंतर मला पर्सनली खूप छान वाटले. इथे फिरलोय भरपूर, मस्त मजा तर आलेली, मजा आली. कारण की तुम्हाला माहिती आहे मला अशा वेगवेगळ्या ठिकाणी जायला खूप आवडतं. A few minutes later. आता आपण आहोत गुफा क्रमांक 22 पाशी. काय बोलला तो तर शब्द काय निघायला लागले, उन्हात पागल बिगल झालं. काय सुंदर वाटते बघा बघा. तर मित्रांनो आता इथलं झालेलं आहे आपलं बघून. नाशिक सिटी पण बघितली वरतून, एवढा सुंदर व्यू, खतरनाक. तर मित्रांनो इथं पण छोट्या छोट्या केव्स आहेत. तर त्या केव्स आपण बघितलेल्या आहेत. तर सेम सगळीकडे थोड्या थोड्याच केव्स आहेत बघण्यासारख्या. तर आज आपण थोडंसं पुढे जाऊया. थोडे पुढे जाऊन तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो. चला. हे बघा इथे केव्सचे नंबर सुद्धा आहेत आणि आतमध्ये कोरीव काम सुद्धा भारी केलेलं. एक ठिकाणी दाखवतो तुम्हाला. हे बघा इथे इकडे बघू शकता एकदम. आणि मित्रांनो हे सगळं काम पूर्ण दगडामध्ये आहे का. पूर्ण हा डोंगर आहे ना, याच्यामध्ये हे कोरीव काम केले गेलेलं आहे. तर तुम्हाला हे सुद्धा दाखवतो वरती बघा. हे बघा वरचं कोरीव काम बघा मित्रांनो. इथं पण कोरीव काम किती सुंदर प्रकारे केलेलं आहे, एकदम भारी वाटतं मित्रांनो हे बघताना, पाहू शकता. तर इथून आता आपण बाहेर जाऊया. इथे आल्यानंतर हे बघा इथून सुरुवात होते मित्रांनो. हे बघा इथून सुरुवात होते पूर्ण. हा असा एकदम हाफ सर्कलमध्ये आणि खूप भारी. इकडे तुम्हाला इकडे पण दाखवतो. आणि आतमध्ये आपण शूज घालून नाही जाणार आतमध्ये, कारण की आतमध्ये काहीतरी श्रद्धेचं स्थान आहे. तर दाखवतो तुम्हाला या. तर आता एक काम करू आपण. इथे आता जास्त उशीर झाला आहे, आपल्याला जास्त दाखवता सुद्धा येणार नाही आहे. जेवढं मला कव्हर करता आलं तेवढं केलं. आणि नेचर तर सोबत आहेच आपल्या, एवढा शांततेचं वातावरण आणि फ्री करायला आपल्याला. तर इकडे बघा सगळीकडे कोरीव काम सेम प्रकारचं केलेलं आहे. आता जास्त दाखवायला आपल्याला जमणार नाही. इथे पण बघा सेम आहे, पाहू शकता तुम्ही. बघितलेलं आहे या गुफांचं कोरीव काम वगैरे. फोटोज वगैरे इंस्टाग्रामला पण येतील, कारण की जास्त फोटोज वगैरे काढले नाहीत, कारण की खूप फास्ट ब्लॉग वगैरे सर्व झाले. तर आता आपण काय करू, पुढे जाऊया. तर मित्रांनो आपण आता एंड पॉईंटला आलो. एंड पॉईंटला आलो आपण आता. तर एंड पॉईंटमध्ये इकडे बघू शकता. आता पुढे काहीच नाही आहे, पण इकडे येऊन तुम्ही फोटोज वगैरे क्लिक करू शकता. खूप भारी वाटेल. आणि आता हा एंडिंग पॉईंट आहे, याच्या पुढे आपण नको जायला, कारण की आपल्याला उशीर झाला आहे. जर गेट बंद केला तर लागल आपली वाट. तर आपण काय करू, आता थोडेसे फोटोज व्हिडिओज क्लिक करून घेऊया. A few minutes later. तर कसं वाटतंय फुल कसं वाटतंय फुल? एकदम क्यूट. पोकी ना, आता वाटतं ना पोकी. नाही दरवेळेस बोलता एकदम असं का दिसतं, आता वाटतं ना पोकी. नको बाबा. आता काय रे, कसा वाटला ब्लॉग तुला? हा आता भारी वाटते. बघ चेंजिंग बघायचं कसं वाटतं ब्लॉग. हा अरे वाटतं ना. काय रे, हा कसं वाटलं? विदाउट फुल भारी वाटतं. नाही रे, माझं फुल तर मुंबईला आहे. डरता जहां हमसे हम तो से डरते. तर चला पुढे जाऊया आता. आता हे बघा मागे पूर्ण लेणी वगैरे बघून झालेलं आहे आपलं. खूप मजा आली आज आणि आम्ही 3-4 तासासाठीच बाहेर आलतो आज. तर मित्रांनो सगळे गेलेत, आता आपण दोघंच राहिलो इकडे. चल खाली जाऊया गपचूप. तर आता बघा टायमिंग झालेलं आहे. तर सर्व लेण्यांचे गेट बंद केलेले आहेत. ज्या आतमध्ये गुफा होत्या त्यांचे गेट बंद केलेत. तर आता आपण चुपचाप खाली जाऊया. आणि तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. आणि स्टार्टिंगला येताना हा मला ओरडला, बोलतोय असं का तुला जबरदस्ती केलं आणि वागतोय. तर कसं होतं, येताना मी थोडा असा लूज असतो, पण आल्यानंतर माझ्यामध्ये एनर्जी येते. तर आता जाताना तर नाही दम लागणार, येताना लय दम लागलेला, लय डेंजरवाला. तर आता आपण खाली जाऊया आणि इथला व्ह्यू राहिलाय बघायचा. सेमच आहे, म्हणजे इकडे जे आहे
ते तिकडे पण आहे गुफा वगैरे, म्हणजे सारख्याच आहेत सेम. तर आपण तिकडे नाही गेलो आहे. तर आपण आता डायरेक्ट खाली जाऊया. मित्रांनो, आपली गाडी पण वॉश झाली आहे पावसामुळं, त्याच्यामुळं काय आपल्याला आता वॉश करायची गरज नाही परत. तर कसं वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही नाशिकमध्ये आलात तर या ठिकाणाला नक्की भेट द्या, मी तर असं बोलेल. मी तर खूप ब्लॉग टाकलेत नाशिकचे, तर ते जाऊन पण बघा तुम्ही. आणि कसे वाटलेत ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि हा ब्लॉग कसा वाटला आहे ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा.